SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। SBI स्टेट बँकेमध्ये 9,124 जागांसाठी भरती चालू आहे आणि याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी 1,515 जागांसाठी या ठिकाणी 1,538 जागांसाठी भरती आली होती, म्हणजे जवळपास 10,000च्या वरती या ठिकाणी SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी भरती निघाली आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी ऑलरेडी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपलं जर यामध्ये निवड झालं तर पगार सुद्धा 30-40 हजाराच्या वरती आपल्याला महिना भेटणार आहे आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, फी किती आहे, या भरतीची जाहिरात, यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, आणि त्याचबरोबर या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। वयोमर्यादा वगैरे सर्व काही फी वगैरे किती लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी जाहिरात आली, त्याचे फॉर्म भरणे चालू आहे। SBI बँके म्हणजे जवळपास या ठिकाणी 1538 जागांसाठी ते भरती चालू आहे। आणखीन एक जाहिरात जी आहे विद्यार्थी मित्रांनो आज आले, ज्यामध्ये 9,124 जागांसाठी स्टेट बँकेत भरती निघाली आहे। पदाचं जर नाव आपण पाहिलं तर ज्युनियर असोसाईट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल, तर हे या ठिकाणी पद आहे। 9,124 जागा यामध्ये आहे। आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर 9,124 जागांसाठी सध्याच्या कंडिशनला जाहिरात आली आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 20 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 20 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे, त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 750 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि त्याचबरोबर PWD असाल, एक सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। तर आवर्जून फॉर्म भरा। जे पण विद्यार्थी SC/ST कॅटेगरीचे, PWD दिव्यांग जन आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, तर आवर्जून फॉर्म भरा। 1 रुपये सुद्धा फी यामध्ये नाही आहे। आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे या ठिकाणी चालूच आहे। 31 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, म्हणजे BA BCom BSc ज्यामधून सुद्धा आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। मुक्त विद्यापीठमधून जरी झालं असेल तरी सुद्धा भरता येणार आहे। तर ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांना फॉर्म भरता येणार आहे। एक लक्षात ठेवा, एवढं काही शैक्षणिक पात्रता आहे। आता यामध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं 2 पेपर आहे, तर मी तुम्हाला तारखा सुद्धा सांगून देतो। पूर्व परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे। तर पहिली जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो पेपर हा या ठिकाणी 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 30 मार्कासाठी 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे दुसरा जो आपला पेपर होणार आहे, तर दुसरा पेपर हा जे विद्यार्थी मित्रांनो 200 मार्काचा असणार आहे, 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर बघा या ठिकाणी जनरल नॉलेज आणि फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर जनरल इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्कासाठी 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे आणि कॅम्प्युटर अप्टिट्यूडचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे। तर टोटल 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। पेपरमध्ये जे प्रश्न आहे 190 विचारले जाणार आहे, 200 मार्कासाठी पेपर असणार आहे, 2 घंटे 40 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। प्रकारे आपलं जे विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 महाराष्ट्र बघू शकता, हे संपूर्ण जाहिरात आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल रिक्रुटमेंट प्रमोशन डिपार्टमेंट कॉर्पोरेट सेंटर मुंबई। तर बघू शकता भारतीय स्टेट बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे। बघू शकता या ठिकाणी वर्त दिला आहे रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएटेड कस्टमर सपोर्ट सेल्स।
त्यानंतर बघू शकता मी तुम्हाला जागा या ठिकाणी दाखवून देतो टोटल किती जागा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टोटल जागा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर बघू शकता कॅटेगरी वाईज यामध्ये जागा दिलेल्या आहे. तर सर्व कॅटेगरी वाईज तुम्ही जागा या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहे. तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 9,10,000च्या वरत जागा यामध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर जागा यामध्ये भरपूर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही जाहिरात आहे स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची. वयोमर्यादा तुम्हाला माहीत आहे 20 ते 28 वर्षापर्यंत आहे. SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. आता यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2 पेपर आहे आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये या ठिकाणी पेपरची तारीखसुद्धा दिली आहे. तर बघा ह्या पहिला पेपर असणार आहे. तर हा पहिला पेपर 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये बघू शकता सिलेक्शन प्रोसेस बघा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे. तर इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यानंतर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 100 मार्कासाठी असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 1 घंट्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पेपर सोडावा लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हा पेपर झाल्यानं पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला 4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25. 4 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे, अशातली निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर आपला दुसरा पेपर बघा, यामध्ये दुसरा पेपर कसा असणार आहे तर बघा जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे, 35 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्कासाठी असणार आहे, 35 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे आणि त्याचबरोबर कॅम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. आणि पेपरसाठी तो आपल्याला टाईम भेटणार आहे 2 घंटे 40 मिनिटाचा पेपरसाठी आपल्याला टाईम भेटणार आहे, जो की चांगला पेपरसाठी टाईम भेटणार आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग बघा, तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे. तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 जर आपण प्रश्न चुकवले, एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे, अशातली निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झालेल्या प्रश्नपत्रिका संच वाचा. चांगली जाहिरात आली, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तास थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.